आंदोलन स्थळी बसून त्यांनी त्यांची घालमेल व्यक्त केली की आमच्यावर होणारा अन्याय, आमच्यावर होणारी दाब दडपशाही या विरोधात आम्ही आंदोलन उभा केलंय असा विश्वास त्यांनी काल त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिला व सतत आज दुसरा दिवस त्या आंदोलनाचा आहे। निश्चितच ही बाब लातूरकरांसाठी, कर्मचाऱ्यासाठी, अधिकाऱ्यासाठी व पदाधिकाऱ्यासाठी, नगरसेवकांसाठी वाखाणण्याजोगी नाही, ही निषेधाचीच बाब आहे। पण समजा काही गोष्टी गैरसमजातून घडल्या असतील, कुणाला अतिरिक्त आयुक्त साहेबांना, एडीटीपी साहेबांना त्याचा त्रास झाला असेल तर त्याबद्दल काँग्रेस पक्ष म्हणून, वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून या ठिकाणी शहराध्यक्ष, गटनेते, जिल्हाध्यक्ष, महापौर, उपमहापौर, गटनेते हे सर्व या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत। आपल्या मागण्या रास्त आहेत। वारंवार होणाऱ्या गोष्टी, हे काही कालच्या गोष्टीचं किंवा कालच्या गोष्टीचा हा एक रिफ्लेक्शन नाही, रिॲक्शन नाही, हे मागच्या 5 महिन्यामध्ये जे काही सतत गोष्टी घडत आल्या त्याचं एक रिॲक्शन आहे। मग त्याच्यात आम्ही असेल, त्याच्यात आणखी कुणी असतील, इतर सदस्य असतील, त्या सर्व सदस्यांचं रिॲक्शन काल आलेलं आहे। तर ते इथून पुढे भविष्यात होणार नाही आणि आपल्याला तो विश्वास आम्ही या माध्यमातून देऊ इच्छितो। हे जे पेपरला, बातम्यामध्ये लातूर विषयी काही चांगलं छापून आलेलं नाही, लातूरची संस्कृती नाही, या ठिकाणी आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांची ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला गालबोट लागणारं काम या ठिकाणी होऊ नये म्हणून आपण आज दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व अधिकारी या ठिकाणी समन्वय समितीची एक स्थापना करावी। आपली जी मागणी आहे त्या शिस्तपालन समितीची स्थापनेमध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी 4 असावेत, भाजपचे 1-2 पदाधिकारी असावेत, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असावेत आणि कर्मचाऱ्यांचे सुद्धा 4 पदाधिकारी असावेत। अशी एक सर्वांना सामावून घेणारी शिस्तपालन समितीचं गठन आजच व्हावं एवढी मी प्रशासनाला सुद्धा, आयुक्त महोदयांना विनंती करतो। पक्ष म्हणून इथं बोलत असताना, पदाधिकारी म्हणून बोलत असताना आम्हाला सुद्धा शहरामध्ये फिरत असताना अडचणी येतात, कारण आज सलग दुसरा दिवस या ठिकाणी आपल्या आंदोलनाचा आहे। मागच्या 40 वर्षामध्ये अशी कधी गोष्ट या ठिकाणी घडली नाही। समजा एखादी गोष्ट घडली असावी, गैरसमजातून घडली असावी, त्याला मोठ्या मनाने सर्वांनी सामावून घेऊन इथून पुढे कसं होणार नाही आपण यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। पक्षाने पक्षाची भूमिका, पक्षाची आचारसंहिता या ठिकाणी मांडावी व कडक निर्बंध लावावे अशी माजी महापौर दीपकजी सूळ यांनी या ठिकाणी मागणी केली। वंचित बहुजन आघाडीचे आमचे गटनेते अमोल लांडगे सरांनी अशीच मागणी केली की पक्ष डिक्लेअर केले। त्याच पद्धतीनं आपल्याला आणखी मार्गदर्शन आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांचा निरोप, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपल्याला शिवाजी जवळकेकर सर व अभयदादा साळुंके साहेब आपल्याला सांगतील व पुढच्या काही वेळामध्ये आपलं आंदोलन स्थगित करून आपण लातूर शहरकरांची सेवा देण्यासाठी सज्ज व्हावं एवढी मी आपल्याला या प्रसंगी विनंती करतो। व आपल्या कुठल्याही प्रसंगामध्ये पदाधिकारी म्हणून आम्ही आपल्या सोबत 24 तास अहोरात्र आहोत एवढा मी आपल्याला शब्द देतो। इथून पुढे असं होणार नाही अशी पक्ष म्हणून, पदाधिकारी म्हणून आम्ही गॅरंटी घेतो। जे काय संविधानिक मार्गाने करायचं आहे ते संविधानिक मार्गाने होईल, अशा कुठल्या गोष्टी घडणार नाहीत एवढा मी आपल्याला शब्द देतो। व पुढे आपल्याला आदरणीय शिवाजी जवळकेकर सर, महापौर मॅडम आपल्याला बोलतील, मार्गदर्शन करतील आणि आपलं आंदोलन स्थगित करून लातूरकरांच्या सेवेमध्ये आपल्याला रुजू व्हा अशी विनंती करतील। त्यांची विनंती आपण सर्वांनी मान्य करावं एवढंच मी या प्रसंगी बोलतो।